नमस्ते मित्रांनो, दिलीप थोरात फायनान्शियल ॲडवायझर. मित्रांनो, शिक्षणाचं महत्त्व असं आहे की तुमच्याजवळ किती मोठी डिग्री आहे याच्यावर नसून तुमची इच्छा, आत्मविश्वास आणि प्रेरणा यांच्या साहाय्यानं इतरांना त्रास न देता हवं ते कसं मिळवू शकता याला आहे. हे आहे मित्रांनो शिक्षणाचं महत्त्व. मग हे शिक्षण घेतल्यानंतर तुमच्याकडे प्रेरणा येते. ही प्रेरणा कशातून येते? ही विचारातून येते. विचार कशातून येतात? पुस्तकातून येतात. मग पुस्तक महत्त्वाचं आहे मित्रांनो. पुस्तकाच्या आधारे तुमचं मस्तक हे सशक्त होत असतं. त्याच्यातून विचार मिळतात आणि त्या विचाराच्या आधारे तुम्हाला प्रेरणा मिळते मित्रांनो. प्रेरणा ही ताकद आहे, विचार ही शक्ती आहे. शक्तीच्या आधारे एखाद्या व्यक्तीला तुमचे विचार आवडले तर तो लांबचा माणूस जवळ येतो आणि जवळचा माणूस लांब जातो मित्रांनो. एक मॅग्नेटिक पॉवर आहे, लोह चुंबकीय शक्ती म्हणतात त्याला. या विचाराच्या आधारे सकारात्मक ऊर्जा तुमच्या शरीरामध्ये निर्माण होते मित्रांनो, आणि नकारात्मक विचार तुमच्या शरीरातून, तुमच्या मनातून, तुमच्या मेंदूतून बाहेर पडले जातात. म्हणजेच विचार ही शक्ती आहे. हे कशातून सिद्ध होतं? पुस्तक वाचल्यानंतर. मित्रांनो, एक उदाहरण सांगतो. तुम्हाला माहीत नसेल, अब्राहम लिंकन या जगामध्ये सगळ्यात महान व्यक्ती होऊन गेला. त्या अब्राहम लिंकन अमेरिकेमध्ये त्यांचा जन्म झाला. त्यांनी लहानपणी त्यांना एवढा मोठा ध्यास होता पुस्तक वाचण्याचा, परंतु त्यांची परिस्थिती अतिशय गरिबीची असल्यामुळे पुस्तकं त्यांना मिळत नव्हती मित्रांनो. मग त्यांच्या असं लक्षात आले की पुस्तकं त्या काळात मिळवायची असतील तर काय करावं लागेल. म्हणून त्यांच्याच देशातील एक महान श्रीमंत माणूस त्यांनी पाहिला. त्याच्याकडे एक कपाट अख्खं पुस्तकाचं भरलेलं होतं मित्रांनो. पण आता ही पुस्तकं मिळवायची कशी? ह्यांची तर परिस्थिती अतिशय गरिबीची होती. मग ते त्या काळामध्ये विद्यार्थी दशेत असताना अब्राहम लिंकन त्या श्रीमंत व्यक्तीकडे गेले आणि त्यांना म्हणाले की मला काही काम मिळेल का तुमच्याकडे. मग अक्षरशः त्या काळामध्ये त्या माणसाकडं काम तर होतं, परंतु असं प्रचंड अवघड काम त्यांनी घेतले की त्या काळामध्ये थंडीचे दिवस होते आणि त्यांच्याकडे शेकोटी होती आणि त्या शेकोटीसाठी त्यांना लाकडं नव्हती. म्हणून अब्राहम लिंकनला ते म्हणाले, ठीक आहे म्हणले, तुला काम देतो, पण तुला ती लाकडं फोडावी लागतील आमच्या शेकोटीसाठी. आणि अक्षरशः त्याची ती प्रकृती तशी ठीक नव्हतीच लाकडं फोडण्यासारखी सक्षम. तरी पण त्या काळात अब्राहम लिंकननी लाकडं फोडून कष्ट करून त्या मेहनत्यांना मिळवला. परंतु त्या मेहनत्यांना देत असताना त्यांनी मला पैसे नको म्हणले, तुमच्याकडे जी पुस्तकं आहेत तुमच्या कपाटामध्ये, त्या कपाटातली पुस्तकं मला वाचण्यासाठी द्या. आणि अक्षरशः त्यांनी पुस्तकं घेतली, ती पुस्तकं वाचली, स्वतः सक्षम झाले, स्वतःच्या विचारामध्ये बदल घडवला, परिवर्तन झाले. आणि त्यांनी स्वतःसाठी तर काम केलं, समाजासाठी देखील काम केलं, पण त्यांनी राष्ट्रासाठी काम केलं मित्रांनो. अब्राहम लिंकन एक दिवस प्रख्यात वकील झाले, ज्येष्ठ अक्षरशः अर्थतज्ञ झाले, आणि एक दिवस मित्रांनो अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाले. एवढी ताकद आहे त्या विचारामध्ये. अक्षरशः तुम्हाला सांगतो, ह्या विचारांच्या माध्यमातून प्रेरणा मिळाली आणि प्रेरणेच्या आधारे ते एका महान राष्ट्राचे प्रेसिडेंट झाले मित्रांनो. सेम उदाहरण आपल्या भारतामध्ये आहे की ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारताचं संविधान लिहिलं, त्यांची अतिशय गरिबीची परिस्थिती होती मित्रांनो. राहण्यासाठी घर तर सगळेच बांधतात, पण पुस्तकासाठी घर बांधणारा भारतातला एकमेव नेता, मी तर म्हणेन भारतातला नाही जगातला एकमेव नेता, राजगृहासारखं घर त्यांनी पुस्तकासाठी बांधलं. त्या काळात त्यांच्याकडं कमीत कमी 50,000 पुस्तकं होती मित्रांनो. अक्षरशः पुस्तकं कुठे ठेवायचे हा मोठा प्रश्न होता, पण त्या काळात 50,000 पुस्तकं असणारा एकमेव नेता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, जी आर्थिक परिस्थिती अतिशय कमकुवत होती. आणि शेवटी त्यांनी भारताचं संविधान लिहिलं. अर्थतज्ञ त्यांच्या विचारांच्या माध्यमातून रिझर्व्ह बँकेसारखी बँक निर्माण झाली. एवढी मोठी विचारामध्ये ताकद आहे. म्हणून मी सुरुवातीला म्हटलं की ती एक मॅग्नेटिक पॉवर आहे मित्रांनो. म्हणून विचार ही शक्ती आहे मित्रांनो. मी इथून पुढच्या काळामध्ये विचार या आधारावर मी बरेचसे पाठ त्याच्यामध्ये मी काढणार आहे. त्या वेगवेगळ्या विचारांवरती, वेगवेगळ्या पार्टवरती मी इथून पुढच्या काळामध्ये बोलणार आहे मित्रांनो. हा भाग आपणास कसा वाटला हे माझ्या दिलीप ग्रोथ टॉक्स चॅनलला
आपण सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर्स करा आणि आपल्याला हा भाग कसा वाटला ते कमेंट करा मित्रांनो. धन्यवाद.